नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आता फायनली आपल्या सावीचं लग्न होणार आहे आणि आता आपल्यासोबत आहे सावी आणि ज्योती. कसं आहात तुम्ही दोघं? आम्ही एकदम बरं आहोत. मजेत आहात ना? सध्या लग्नाचा माहोल आहे. आय नो तुम्ही खूप बिझी आहात, तू तयारीमध्ये सतत बिझी आहे आणि तू सुद्धा बिझी आहे. तुझे लुक टेस्ट होत आहेत. कसं वाटतं सगळं एन्व्हायरमेंट? पहिल्यांदाच असं म्हणजे वाटलंच नव्हतं इतकं लग्न वगैरे पर्यंत जाणार. हा, पण खूप मजा येते. मजा येते. पहिल्यांदाच असं एक्सपिरियन्स आहे माझा. हा ना? हा म्हणजे खूप भारी भारी वाटतंय हे सगळं. म्हणजे पहिल्यांदा असं मी बघितलंय हे सगळे रिच्युअल्स की बांगडी भरण्याचं असतं, असं किती छान छान हे रिच्युअल्स असतात ते मी पहिल्यांदा बघितलंय आणि खूप मस्त वाटतंय. आणि एक वाईट पण वाटतंय की सावित्रीबाईंचं असं जेव्हा ते छोटे होते तेव्हाच त्यांचं लग्न झालेलं आणि असं पण काही घडलेलं. आता तू म्हणालीस की तुझं लग्न होतंय आणि तुझे जे आई वडील दाखवलेत, लक्ष्मी आणि बाबा दाखवले तुझे, ते खूप इमोशनल आहेत की त्यांना वाईट वाटतंय आणि ते मला काय म्हणालेत माहितीये, त्यांना जर चान्स मिळाला ना तर ते तुला पळून घेऊन जाणार आहेत. सो ज्योती, तू काय बोलशील? तुला लग्नाचा माहोल आहे आणि तुझी आई सुद्धा तुला बघते तयार होताना, सगळ्या गोष्टी बघता. तुझ्या आईचा कसा रिस्पॉन्स आहे? आईचा तर रिस्पॉन्स आगाव वेगळाच आहे. तिला विश्वासच होत नाही माझं आता एवढ्या छोट्या वयात म्हणजे वाटतच ना आईला एका की लग्न उगीच फिलिंग आहे की लग्न होत आता अर्जुन आणि तिला पण खुश आहे ती. ओके. सो आता लग्नाचा सिक्वेन्स असताना आपल्याला एक काही ना काही रिच्युअल्स कळतात. त्याच्यामध्ये तुझी आता मुहूर्तमेढ झाली, त्याच्यामध्ये तुला काही वेगळेपणा वाटला होता का? म्हणजे मुहूर्तमेढ म्हणजे मुहूर्त काढतो आपण आणि ते काय खांद्याला बांधलेलं तर हे सगळं करताना ते गाणं गातात, तर ते सगळं मला खूप भारी वाटलं. तर ते गाणं, ते जे पूजा. ओके. आता तुमच्या दोघांबद्दल विचारेल. तुम्ही दोघं जेव्हा आता नवीन नवीन होता तेव्हा एकमेकांना आपण म्हणतो की फ्रेंडशिप करायची असते आणि एक बॉन्ड करायचा असतो, तर तुमचा बॉन्ड क्रिएट झालेला आहे का आता? हा ना. म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा भेटलेलो तेव्हाच आम्ही एकमेकांशी बोललेलो. मग की तू काय कॅरेक्टर करते, तर मी असं कॅरेक्टर करते, तर तू कशामध्ये काम केलंय आणि असंच आम्ही खेळत होतो. मग आणि माझे भाऊ पण आले, तर आम्ही सोबत असं खेळतो पण बोलतो पण आणि आमचं बॉन्डिंग एकदम चांगलं. मला पण आपण म्हणजे मला असं मुलींची मैत्रीकडनं असं जास्त हे नाही वाटत मित्रांसोबत. काय माहित नाही, असं ऑकवर्ड होतं थोडस. आता हिच्या पण तरी झालं बॉन्डिंग आमचं. आम्ही एकत्र खेळतो, आमचे हिचे भाऊ आहेत, आम्ही वेगवेगळे गेम्स खेळतो इंडोर. ओके. आता हिच्याबद्दल एखादं बोलायचं असेल की हिचा स्वभाव सांगायचा असेल, मला हिच्यामधलं एक आवडते ती गोष्ट ती सांगायची असेल तर काय सांगशील? हिचा स्वभाव म्हणजे खूप गोड आहे. ती सगळ्यांसोबत खुलून बोलते, सगळ्यांशी मैत्री करते, कुणाला घाबरत नाही, कॉन्फिडन्स आहे तिला. ओके. तू काय सांगशील त्याच्याबद्दल? त्याच्याबद्दलचा एखादा स्वभाव आवडता? हा म्हणजे त्याच्याचे फायटिंग सिक्वेन्स जे मी बघितले, तर त्याचे ऍक्ट चांगले आणि तो सगळ्यांशी चांगलं बोलतो. म्हणजे एक मुली म्हणून एक रेस्पेक्ट असतं ना, तर तसा तो रेस्पेक्ट पण देतो आणि सगळ्यांशी चांगलंच बोलतो तो. म्हणजे तेच. ओके. आज सावित्रीबाईंचे वंशज आले होते आणि त्यांच्याकडून तुझा सत्कार झाला, तुमच्यासोबत सुद्धा चांगलं चांगलं बोलले ते, किंवा ते आले होते ते सगळेच इमोशनल झाले होते. त्या बाबतीत काय बोलशील? कारण ऑब्व्हियसली ते रिअल लाईफ मध्ये तू भेटलीस त्यांना आणि त्यांनी तुझं कौतुक केलं, तुमचं सुद्धा कौतुक केलं, तर त्या बाबतीत काय बोलाल तुम्ही? सावित्रीबाईंची एवढे महान व्यक्ती ज्यांच्यामुळे मी शिकतेय, माझी आई, माझी मैत्रीण, माझी बहीण, ते शिकताय. म्हणजे आपण सगळे शिकतो त्यांच्यामुळे. तर त्यांचे वंश आले, तर त्यांच्यासोबत बोलायला खूप मजा वाटली. त्यांच्यासोबत भेटले ना तेव्हा मला भरून आलं एकदम. तू रडली होती? आलं की यांना भेटते. आणि ते बोलले ना, ते काका होते की सावित्रीबाईंनी पूर्ण महाराष्ट्राला सहकार्य केलं. ते म्हणतात ना, ती बाई जिने कपाळावर आडवं कुंकू लावले, तिने पूर्ण महाराष्ट्राला सहकार्य केलं, ती सावित्रीबाई. तर असंच मी जेव्हा त्यांचं असं आठवत होते तेव्हा मला भरून आलं. माहितीये. तू काय बोलशील? खूपच भावनिक क्षण होता. पहिल्यांदाच आम्ही नेवसे पाटील यांचे वंशजांना भेटत होतो. ज्या स्त्रीनी अख्खा महाराष्ट्र घडवला. आज तुम्ही सगळे स्त्रिया, तुम्ही रिपोर्टर आहे, डॉक्टर्स असतात, मिलिटरी,
सगळे स्त्रिया त्यात भाग घेऊ शकतात. आधीच्या काळात असं काहीच नव्हतं, फक्त सावित्रीबाईमुळे शक्य झालं. ओके, तुमच्यासोबत गप्पा मारून खूप छान वाटलं. आहे ना, तुम्ही खूप बिझी आहात सध्या, सो तुम्हाला वेळ देते मी. ऑल द बेस्ट आणि अशीच पॉझिटिव्हिटी घेऊन करत राहा काम आणि आपण पुन्हा भेटू. थँक्यू सो मच. फक्त जाता प्रेक्षकांना काय बोलाल? रोज पहा मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले, फक्त आपल्या स्टार प्रवाह दररोज संध्याकाळी 7:30 वाजता.